विद्यार्थी मित्रांनो नमस्ते. आज स्कॉलरशिपचा आपण एक नवीन प्रश्न घेऊन आलेलो आहोत. एका विद्यार्थिनीने हा प्रश्न पाठवलेला होता. प्रश्न पहा काय आहे. दोन रेषा परस्परांना छेदतात तेव्हा तयार होणाऱ्या विरुद्ध कोनांची मापे 2x अधिक 65 अंश आणि 7x वजा 10 अंश आहेत. तर उरलेल्या कोनांची मापे प्रत्येकी किती अंश असतील? तर हा प्रश्न जो आहे तो 2023ला स्कॉलरशिपला विचारलेला प्रश्न आहे. तर पाहूयात आपण ह्याचं उत्तर कसं आहे. तर बघा की इथं आपल्याला काय दिलेलं आहे की दोन रेषा परस्परांना छेदतायत. बरोबर आहे, ठीक आहे. दोन रेषा परस्परांना छेदत आहेत. समजा पहिली रेषा आपण मांडली ए बी आणि दुसरी रेषा जर मांडली आपण सी डी, ठीक आहे. ए बी आणि दुसरी आहे सी डी. दोन्ही रेषा समजा एकमेकींना ओ बिंदूत छेदत आहेत. आपल्याला माहिती आहे की दोन रेषा एकमेकींना छेदल्यानंतर जे काही विरुद्ध कोन तयार होतात ते समान मापाचे असतात. विरुद्ध कोन एकरूप मापाचे असतात. येतं लक्षामध्ये. तर मग समजा आपल्याला जे दिलेले दोन कोन आहेत ते काय आहेत? विरुद्ध कोनांची मापे आहेत. मग समजा हा जो पहिला कोन आहे तो 2x अधिक 65 अंश मांडला आणि त्याच्या विरुद्ध म्हटल्यानंतर समजा एओसी हा जो त्याचं माप 2x अधिक 65 अंश आणि त्याच्या विरुद्ध जो कोन आहे तो आहे 7x वजा 10 अंश असं आपण मांडलं. तर आपल्याला माहित आहे की विरुद्ध कोनांची मापे कशी असतात? समान असतात. त्यामुळे विरुद्ध कोनांची मापे समान असतात. विरुद्ध कोन किंवा कोनांची मापे किंवा विरुद्ध कोन एकरूप असतात, समान असतात. आपल्याला माहित आहे ही विरुद्ध कोनांची मापे समान असतात म्हणजेच ते एकरूप असतात, समान मापाचे असतात, ठीक आहे. तर मग आपल्याला इथं लक्षात येईल की कोन एओसी बरोबर कोन बीओडी झालेला आहे इथे. मग आता त्यांची मापं जी आपण मांडलेली आहे 2x अधिक 65 बरोबर 7x वजा 10 बरोबर. आता इथे आपल्याला पहिल्यांदा एक्सची किंमत काढूया. मग एक्सची किंमत काढली की आपल्याला ह्या दोन विरुद्ध कोनांची मापे मिळतील. आणि त्यानंतर मग ही मापे मिळाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की ही जी रेषा आहे एओसी, तर आपल्याला उरलेल्या कोनांची मापं काढायची आहेत. उरलेल्या कोनांची मापे म्हणजे कोन बीओसी आणि कोन एओडी ह्यांची मापे काढायची आहेत. मग ही जी रेषा आहे या रेषेवर हे दोन्ही कोन येत आहेत आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याला पॉज करू. तर कोन एओसी आणि कोन बीओसी हे रेषीय जोडीतील कोन, त्यालाच आपण अँगल्स इन लिनियर पेअर म्हणतो. म्हणजे ह्या दोघांची बेरीज 180 अंश असते. मग ह्याचं मिळालं की आपल्याला 180 मधून वजा केलं की ह्याचं माप मिळणार आहे आणि त्यानंतर ह्या कोनाचं आणि ह्या कोनाची मापे समान असणार आहेत. तर पाहूयात मग आपण कसं सोडवायचं ते. तर एक्सचं माप आपण काढणार आहोत. इथे 65 आहे तसंच ठेवूया. 65 हा वजा 10 हे पक्षांतर करूया. इथं आला 10. हा 7x हा अधिक 2x त्याचं पक्षांतर इकडे केल्यानंतर तो वजा 2x झालेला आहे. आणि अशा प्रकारे मग 65x अधिक 10 किती मिळाले आपल्याला? 75. किती आहे किंमत आली? 65 मध्ये 10 मिळवले 75. 7x मधून 2x वजा केले तर 5x आलेला आहे. आता 5 इकडे गुणिले इकडे आल्यावर काय झाले? भागिले, बरोबर. मग किती आलं उत्तर? 5 एके 5 माफ करा 5 आहे इथे. तर 5 एके 5 5 5 25 म्हणजे 15 5 75 आपल्याला माहीत आहे. अशा प्रकारे आपल्याला ही एक्सची किंमत मिळालेली आहे. आता एक्सची किंमत मिळाली की आपल्याला ह्या विरुद्ध जी मापं दिलेली आहेत त्यांची मापं जी आहेत एक्सच्या रूपातली ती त्याच्यामध्ये एक्सची किंमत ठेवून आपण ती मापे काढूया. मग पहिला जो कोन आहे 2x बरोबर 65 अंश 65 अंश आहे. मग जिथे तुम्हाला x आहे तिथे आपण काय करणार आहोत? तर जिथे x आहे तिथे 15 एक्सची किंमत टाकणार आहोत अधिक 65 आणि मग 15 दुने 30 आलं अधिक 65 म्हणजे किती आलं ह्या कोणाचं माप? 95 अंश. सेम आता हे दोन विरुद्ध कोण आहे तर ह्याचं 95 अंश आलेलं आहे तर दुसऱ्याचं पण 95 अंश येणारच आहे. तेही आपण चेक करूया. 7 गुणिले 15 अधिक वजा 10. मग 15 साती 105 वजा 10 आणि 105 मधून 10 वजा केले 95 अंश आले. चला अशा प्रकारे आपल्याला जी मापं आपल्याला एक्सच्या रूपात दिली होती आपण एक्सची किंमत काढून त्यांची मापं काढलेली आहेत. आता उरले आपल्याला काही बघा पर्यायामध्ये तुम्हाला 95 पण दिलेलं आहे. म्हणजे हे 95 उत्तर आहे का? नाही, कारण नीट प्रश्न वाचा. काय दिलेलं आहे?
उरलेल्या कोणांची मापे प्रत्येकी किती अंश आहे. उरलेले कोण काढायचे बाळांनो आपल्याला. इथं हे विरुद्ध कोणाची मापं काढली. आता उरलेले हे 2 कोण आहेत. मग कोण काढूया आपण ह्यांची मापं. तर कसं काढणार. मग आपल्याला लक्षात येते की आकृती जी आपण तुमच्यासाठी मी जी आपण काल्पनिक आकृती काढलेली आहे त्याला आपण नावं दिलेली आहेत त्या पद्धतीने जाऊया. कोण AOC पहा. कोण AOC अधिक कोण BOC बरोबर 180 अंश. हे कशावरून लिहिलं तर हे आहेत अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजेच रेषीय जोडीतील कोण. आणि आपल्याला माहिती आहे रेषीय जोडीतील कोण एकमेकांना पूरक असतात. त्यांची बेरीज 180 अंश असते. रेषीय जोडीतील कोण कसे असतात त्यांची बेरीज 180. चला तर मग आता कोण AOCचं माप मिळालेलं आहे इथं. हे 95 अंश आणि हे पण किती 95 अंश. टाकून द्या. कोण AOCचं माप 95 अंश. कोण BOCचं आपल्याला काढायचं आहे 180 अंश. कोण BOC एका बाजूलाच ठेवा 180 आणि 95 इकडं धन इकडं आल्यावर काय झालं ऋण. करा वजाबाकी. किती आलेली आहे वजाबाकी तर 180 मधून 95 गेले तर इथं आहे 10. इथं उरला 7. 10तून 5 गेले 5 आणि 17तून किती आलं 85. अशा प्रकारे हा कोण मिळाला. उरलेला एक कोण 85 मिळाला. म्हणजे हा 85 आहे तर त्याच्या विरुद्ध कोण जो आहे तो पण किती असणार आहे 85. अशा प्रकारे आपलं उत्तर किती आलेलं आहे 85 अंश. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे आपण अशा प्रकारे हे उत्तर काढू शकतो.